हाय नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. तर मी 5च्या नंतरचंच रुटीन आता दाखवत आहे तुम्हाला, कारण मला थोडं बरं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं 5च्या नंतरचंच रुटीन दाखवा, कारण थोडे कसे आदल्या दिवशी जास्त कामं झाले होते. त्याच्यामुळं थोडं म्हणजे सर्दी वगैरे येते, थोडं बरं नव्हतं वाटत. तर मी म्हटलं थोडा आरामच केला त्या दिवशी सकाळी, आणि नंतर मग उठली आणि बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर मांडत आहे मी चाय. तर म्हटलं चाय वगैरे थोडं पिऊन घेते, कारण डोकं वगैरे मग थोडं कसं बरं वाटते. आणि नंतर झाडू वगैरे होऊन गेला होता माझा संध्याकाळचा, आणि आता दिवाजवळ दिवे वगैरे लावत आहे. आणि दिवे वगैरे लावून घेते म्हटलं. आणि ते गोकुळाष्टमीच्या दिवसचं डेकोरेशनचं जे होतं ते तसंच पडून होतं, तर म्हटलं उचलवाचल करून घ्यावं, कारण जेव्हाच्या तेव्हा जर केलं तर कसं ते थोडं बरं राहते, नाही तर पडून असलं की पडूनच राहते. आणि त्याच्यानंतर मी दिवे वगैरे लावत आहे. आणि स्वयंपाकाला वेळ होता, कारण संध्याकाळी थोड्या वेळाने स्वयंपाक होते. तर मी म्हटलं आता काय करा, मग पूर्ण डेकोरेशनचं वगैरे पडूनच होतं, ते वगैरे आवरून घेते म्हटलं. तर मी पहिले मग समया वगैरे होते, म्हणजे पितळ तांब्याचे भांडे जे राहते ते पूर्ण म्हणजे खराब होऊन जाते ना. तर मग म्हटलं घासून टाकावते. तर मग मी भैया पावडरनीच भांडे घासते. तर मग ते भैया पावडरनी पूर्ण साफ करून घेते, कारण साफसूफ केलं तर कसं चिकटवा नाही पडणार जास्त दिवस जर राहिलं तर, मग अजून गणपतीच्या वगैरे कामात येते. आणि कारण आता गणपतीची साफसफाई हे ते अजून निघन म्हटलं तर अजून ते तसंच मागं पडल्या राहील. तर मग पूर्ण घासून घेतले. आणि ते बघा मला ते म्हणजे मधात एवढं खराब झालं होतं ते भांडं, पण भैया पावडरने इतके छान भांडे निघते आणि जास्त वेळ नाही लागत, लवकरच निघून जाते भैया पावडरनी. तर मी नेहमी त्यांनीच तांब्या पितळचे भांडे, जर्मनचे भांडे, मागे सांगितलं होतं मी तुम्हाला की जर्मनचे भांडे इतके छान निघते, त्यांनी खूप मस्त निघते. तर झाल्या माझ्या समया वगैरे घासून, आणि छान त्याला कोरड्या करून टाकते, कारण आता संध्याकाळी घासल्या मी तर ऊन वगैरे होतीच नाही. मग म्हटलं कशा वाळल, तर पूर्णच डागं पडण्यापेक्षा म्हणजे असं पुसून जर ठेवलं तर डागं वगैरे पडत नाही. तर मग मी साफ पुसून घेतल्या त्या स्वच्छ आणि ठेवल्या. आणि तिकडे पण ते भांडे होते, तेवढे भांडे ठेवले होते मी. टोपलीत भांडे आहे ते पूर्ण भांडे होते तांब्याचे याचे, नाता थोडेसे संध्याकाळचे होते तर ते थोडेसेच होते, ते घासून टाकले. आणि या समया मी एवढ्या अर्जंटमध्ये घेतल्या होत्या, कारण म्हटलं गणपतीसाठी मला माझ्याकडे समया होत्याच नाही. तर म्हटलं गणपतीच्याही कामात येते, आणि दिवाळी वगैरे कोणती हरितालिकेची पूजा आहे वगैरे, कोणतीही पूजा राहिली तर आपल्याला कामात येते, म्हणून मी त्याच घेतल्या. आणि तेल म्हणजे जेवढं जास्त जळलं ते कसं चांगलं असते. तेलाच्या समया देवाजवळ म्हणजे तेल झालं, तूप झालं, याच्या जर दिवे लावले ना तर जास्त पावन राहते. आणि नंतर मग मी हे बघा असे बॉक्स राहते, बॉक्समध्येच पूर्ण भांडे आवरून ठेवते. आणि त्याचं जे फुलं वगैरे हे ते राहते, फ्लावर शोचे आणतो आपण, आणि झुंबर वगैरे जे काही असलं ते पूर्ण असे भरून पूर्ण बॉक्समध्येच ठेवून देते मी वेगळे, कारण त्याला कधी म्हणजे देवाच्या सामानाला हातही नाही लावत. ते पूर्ण म्हणजे सज्जावर राहते आणि तिथे काही कोणी जात नाही काळासाठी, तर आपलाही हात वगैरे लागत नाही त्याला. तर एका साईडने असं पूर्ण सामान मी ठेवून देत असते नेहमी, हर वर्षी मी तसंच करते. आणि बघा घरी कोणी नसलं तर मग असं चढणं उतरणं असं म्हणजे आपल्यालाच करावं लागते काम, आणि बाईलाच समजते कसं ॲडजस्ट करावं हे करावं. तर मी बरोबर तिथे ॲडजस्ट करून ठेवलेले आहे. सध्या तो छोटाच आहे, पण इकडे पूर्ण डबे वगैरे भांडे वगैरे ठेवून आहे. मग तिथे एक साईडनी ते बॉक्स पूर्ण भरून ठेवून दिले. आणि गणपतीच्या वेळेस तर अजून काढणंच आहे, पण कसं खाली ठेवलं तर पसाराच असते ना, मग त्याच्यापेक्षा वरच ठेवलेलं बरं. डबल काढा लागलं तरी चालते, पण खाली पसारा दिसला नाही पाहिजे, हे आपलं धोरण म्हणजे असं असते. आणि मी कपडे बदलवले तर तुम्हाला वाटेल असं म्हणजे आता वेगळे कपडे घालून, नाही तर हे नाही का मी भांडे वगैरे घासते ना, तर मी खूप ओली होते भांडे घासताना, असं पोटाला पूर्ण ओली होऊन गेलेली होती. म्हणून मग मी ड्रेस बदलून टाकला. आणि त्याच्यानंतर मग मला पुन्हा आरतीलाही जायचं होतं, तर मग तेव्हा पण साडी घालायची होती. तर मी कारण कधी म्हणजे साडी वगैरे घालूनच जाते गुरुवारी आरतीला. आणि मग केला मी स्वयंपाक. तर 8 वाजता मी पहिले आरतीला गेली, आरती वगैरे करून आली. तोपर्यंत वाजले 9:15. 9:15 वाजल्याच्या नंतर मग तिकडून आली, स्वयंपाकाला लागली. तर स्वयंपाकामध्ये करायची होती कारल्याची भाजी, मी करून घेतलेली आहे कारल्याची भाजी. आणि एका या साईडने कुकर पण लावून घेतला, आणि कणिक आता भिजवून ठेवते. तर मग मी तिकडून आल्यावर मग म्हटलं तिकडे कसं गप्पा गोष्टी होते तर वेळच होते, तर मला काही स्वयंपाकाचं रात्रीचं एवढं टेन्शन नाही राहत, वेळाने केला तरी चालते. आणि मी तिकडला व्हिडिओ कसा काढू नाही शकली, कारण काढू शकते असं काही नाही आहे, पण काय तेच तेच तुम्हाला रुटीन दाखवा, नेहमी म्हटलं वेगवेगळं रुटीन दाखवायचा मी प्रयत्न करत असते.
कारण की तेच 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 रुटीन दाखवा, झाडू पोछा हे ते. झाडू पोछा हे माझा डेली रुटीनचा चॅनल असल्यानंतर मला दाखवायची काही लाज नाही आहे. झाडू पोछा नाही ते मला काही कामाची लाज नाही आहे, कारण माझं डेली रुटीनचंच म्हणजे व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी तेही टाकते. मला काही एवढं शरम नाही येत. पण नंतर जाऊ द्यात, हे असो, तुम्हाला असं सांगत आहे मी. आणि नंतर मी कुकर वगैरे खोलला, वरण वगैरे काढलं त्याच्यातून, आणि मी डाळ शिजायला टाकते तेव्हा मला नाही का हे हळद वगैरे टाकत नाही मी. नंतरच हळद टाकते आणि मीठ टाकते. त्याच्यानंतर मग वरण वगैरे झालं, कणिक इकडे भिजत आहे आणि भाजी वगैरे पण होऊन गेलेली होती माझी. आणि मग आता गुरुवार असल्यामुळं भूकही लागते संध्याकाळी, कारण वेळानं 11 वाजता जेवण होते तर भूक पण लागून जाते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडते का नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमच्यामुळंच मला प्रोत्साहन येऊ शकते, अजून चांगले मी व्हिडिओ काढू शकते. तर झाली भाजी वगैरे शिजून गेली होती कारल्याची, आणि मी रेसिपी तर टाकनच शॉर्ट व्हिडिओमध्ये कारल्याची. जशी माझी पद्धत आहे तशी मी टाकेलच. आता मी या व्हिडिओमध्ये रेसिपीची वगैरे रेसिपीचा व्हिडिओ नाही बनवला भाजीचा. तर आता पोळ्या टाकून घेते, कारण आता झाला होता वेळ, 10-10:30 तर वाजूनच गेले होते रात्रीचे. तर आता पोळ्या वगैरे बनवून घेते. आणि हा होता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.